नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून एक नवीन सदर सादर करूया. किस्से कोर्टातले. खूप वर्ष कोर्टात झगडल्यानंतर, बागडल्यानंतर या कोर्टाच्या आवाराने मला खूप काही दिलं, खूप काही शिकवलं. खूप वेगवेगळे अनुभव आले. चांगले होते, वाईट होते, सुखद होते, धक्कादायक होते. प्रत्येक पक्षकार हा माझ्यासाठी एक पाठशाला होता. प्रत्येक पक्षकार हा माझा कादंबरीचा नायक किंवा नायिका होता. त्याचं जीवन जवळून बघता आलं, पक्षकारांच्या मनात डोकावता आलं. आता 35 नंतर, म्हणजे वकिलीच्या 35 नंतर काही धुसर आठवणी असतात, त्या ताज्या करूया म्हटलं. म्हणूनच हे प्रयोजन किस्से कोर्टातलेच. यामध्ये ओघाओघानी काही पक्षकारांच्या आठवणी येतील. नाव, स्थळ कदाचित बदललेलं असेल. काही पक्षकार मार्गस्थ आहेत, काही स्वर्गस्थ आहेत, पण त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यात अशा पुसल्या जाणार नाहीत, पण धुसर होतात. वयापरत्वे, अनुभवापरत्वे. आणि त्या जपून ठेवण्यासाठी या माध्यमाचा एक चांगला वापर आपण करूया. आजची प्रस्तावना ही या कोर्टातल्या किस्स्यांची, गोष्टींची. तुम्हाला ही लेक्चर ऐकण्यापेक्षा या गोष्टी रूपाने कोर्ट समोर, डोळ्यासमोर आणणं जास्त आवडेल. त्यात रमायला आवडेल. वयाच्या 50 नंतर एकामागोमाग एक 9 पुस्तके आली. त्यातही कोर्ट डोकावलं. लोकांना ते आवडलं, लोकांनी ते वाचलं. पण पुस्तकापेक्षा हे दृकश्राव्य माध्यम, सोशल मीडिया, हे समाज माध्यम जास्त इफेक्टिव्ह आहे असं मला आता वाटू लागलंय. आणि खरडण्यापेक्षा, लिहिण्यापेक्षा, तसं ते पुस्तक रूपाने जपून ठेवण्यापेक्षा गप्पांच्या स्वरूपात जर काय असं जपता आलं तर तेही महत्वाचं आहे. म्हणून हे प्रयोजन. मित्रांनो, याच्यामुळे पुस्तकांचं महत्व कधीच कमी होणार नाही. पुस्तकं ही वाचकांसाठी एक संजीवनी असते. आणि पक्षकार हे आमच्यासारख्या वकिलांसाठी केवळ पोटापाण्याचा उद्योग म्हणून नसतात, तर ती आमची एक जीवनधारा असते, ऊर्जा स्रोत असतो. अनेक पक्षकार आले मित्रांनो. एक पक्षकार आठवतोय, अगदी खंगलेला. कधीतरी कोणाच्या तरी ओळखीतून आला. कपडे मळकट, शर्टावर शर्ट चढवलेला. आजही त्याची ती मूर्ती आठवते. कमरेतून वाकलेला, पाठीतून वाकलेला, हातात काठी, पायात फाटकी चामडी चप्पल, खांद्याला फाटकी झोळी, खूप जुनी. त्यात काही कागदांची पुडकी, तीही जुनी. आधी 3-4 ठिकाणी फटके खाऊन आलेला. तहसीलदार उभा करत नाही, तलाठी उभा करत नाही, कोण करणार याला उभा? खिशात दमडी नाही. मित्रांनो, पाली सारख्या गावातून चालत यायचा. पाली कुठे? पालीच्या पुढे एका डोंगरावर त्याचं गाव. तिथून 3 तास चालल्यावर खाली पायथ्याशी उतरणार. मग मिळाली तर एसटी, नाहीतर कोणाच्या तरी उपकाराखातर वाकण फाट्यावर येणार. तिथून पुन्हा दुसरी एसटी वडखळवर येणार. वडखळला पुन्हा कोणी दया दाखवली नाही तर एसटीने अलिबागला पोचणार. त्याच्याशी तासभर बोलल्यावर पुढे हा आपला 20-25 वर्षाचा साथीदार बनेल असं एक क्षण देखील मनात आलं नव्हतं.
कदाचित त्याला मी बोललोही असेल की काका, ही कोर्ट कचेरी नाही तुम्हाला परवडणार, नका नादाला लागू. पण अर्जव एवढा मोठा होता की त्या दोन्ही भावांना मी बसवून घेतलं, बोललो, त्यांना मन मोकळं करून दिलं. मोठ्या आशेने ते आले होते. जी काय आयुष्यात कमाई केली ती अशा पक्षकारांमुळे. हा आशावाद पेरू शकलो, तो सर्वदूर पसरू लागला. कुठल्या तरी आदिवासी वाडीवरून असा जेव्हा पक्षकार येतो तेव्हा या सगळ्या मेहनतीचं सार्थक होतं मित्रांनो. तोही बसला, प्रश्न समजून सांगितला. एका मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी त्याला फसवलं होतं. त्याचे वडील या राजकीय पुढाऱ्याकडे कामाला जायचे. म्हणजे वडील एकटेच नव्हते, अख्खं गावच कामाला जायचं. प्रति महाबळेश्वर त्या पालीच्या डोंगरावर त्या आमदारांना, त्या नेत्यांना वसवायचं होतं. कवडी मोलानी जमिनी मिळत होत्या. रस्ता नाही, काही नाही, पण वरती मोठं पठार, मोठी शेती. त्यामुळे याला शासनाच्या परियोजना नक्की माहिती होत्या. महाराष्ट्रात काही थंड हवेची नवीन ठिकाणं शोधत गव्हर्नमेंट होतं आणि हा माणूस सरकारमध्ये होता. त्यांनी नेमकं हेरलं आणि गावच्या जमिनी बळकवायला सुरुवात केली. खरेदी खतं झाली, अखत्यारपत्र झाली. मग साफसफाई सुरू झाली, मोजणी झाली, सरकारी यंत्रणा राबायलाच होती. जाहिरातही सुरू झाली. मग यांच्या लक्षात आलं की आपली 4 एकर जमीन फसवून आपल्या नावावरून या शेटने करून घेतलेली आहे. भांडणार कोणाशी? तलाठी, तहसीलदार, पोलीस स्टेशन सगळीकडे खेटे घातले. सगळ्यांनी वटाण्याच्या अक्षता लावल्या. वणवण फिरता फिरता तो माझ्याकडे पोचलेला. खरं तर खरेदी खत होऊन बरीच वर्ष झालेली. खरेदी खत कशाला, 7 बारे फिरले होते आणि मिळकत आता बिनशेतीही झाली होती. मग याला कळलं कसं? याला कळलं कारण कलेक्टरची नोटीस यांच्या नावाने आली. लाखो रुपयाचा टॅक्स यांनी बुडवला म्हणून बिनशेती टॅक्स भरावा म्हणून यांना नोटीस आली आणि बिंग फुटलं. रडत सांगत होता, साहेब खरेदी खतं नाही हो आम्ही केली. शेठ बोलवायचा, आम्ही जायचो पालीला, पण कुठे सह्या केल्यात माहिती नाही, कुठे अंगठे केलेत माहिती नाही, शिक्षण नाही. म्हटलं मुलगा काय करतो? एकच मुलगा आहे, मुंबईला कुठल्या तरी हॉटेलला वेटरचं काम करायचा. सर्व परिस्थिती बघितल्यावर कागद ताब्यात घेतले, नकलेचे अर्ज दिले. भीती खरी ठरली. खरेदी खत झालं होतं, 7 बारे फिरले होते, 6चे उतारे फिरले होते, मोजणी झाली होती आणि जागेची साफसफाई होत होती. खरेदी खताला काही वर्ष लोटली होती. मी माझ्या पद्धतीने कलेक्टरला नोटिसा दिल्या, तहसीलदारला दिल्या, प्रांताला दिल्या, अपील दाखल केली. खरेदी खताच्या नकला आल्यानंतर दाव्याच्या नोटिसा दिल्या आणि दावाही दाखल केला. आता हे दावे खूप धोकादायक असतात आणि मुख्य म्हणजे एक फेरी जमतेम मारणारा हा पक्षकार महिन्याच्या महिन्याला कसा येणार? पण त्यांनी शब्द दिला, साहेब मी येत जाईल, प्रामाणिकपणे येत जाईल. साहेब तुमची मी फी बुडवणार नाही. मी हसलो. जो स्वतःच्या एसटीचं भाडं देऊ शकत नाही तो 4 एकर जमीन वाचल्यावर काय देणार? काही गुरुमंत्र होते, काही खटले, काही दावे असे चालवावेत, पुण्य मिळतं, समाधान मिळतं आणि त्याचा बाऊ अजिबात करू नये, त्याची जाहिरातही करू नये. आज तुमच्याशी मन मोकळं करतोय कारण तो या गणपतीत पुन्हा आला होता. गेली 20 वर्ष गणपतीत न चुकता ते 2 भाऊ येतात. यावेळेला एकटाच आला.
दुसरा भाऊ अंथरुणावर खिळला होता. नेहमीप्रमाणे एका बिअरच्या बाटलीमध्ये गावठी मध, त्याला कागदाचं बूच, दुसऱ्या एका पुडीमध्ये पानामध्ये गुंडाळलेला घरचा खवा. हीच काय ती फी. गेली 20 वर्ष. निकाल लागला तरी तीच, अपिलात प्रकरण आहे तरी सुद्धा तीच. प्रकरण खूप गाजलं. स्वतः आमदार साहेब, राजकारणी लोक सुनावणीला यायचे, स्वतः साक्षीदार म्हणून उभे राहिले. सब रजिस्ट्रार तपासले गेले. कागद सर्वच त्यांच्या बाजूने होते. जीवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागली. मित्रांनो, काही न्यायाधीश खूप चांगले असतात, ते मुळाशी जातात. या पक्षकारांच्या निमित्ताने दोन्ही न्यायाधीश मला खूप चांगले मिळाले. दोघांपुढे मिळून हा दावा चालला. अखत्यारपत्र खोटं ठरलं, कारण अखत्यारपत्र झालं त्या दिवशी यांचे वडील पॅरालिसिसनी अंथरुणाला खिळून होते, आणि खरेदी खत झालं तेव्हा यांचे वडील वारले होते. अडचण एवढीच होती की मृत्यूचा दाखला नव्हता, पण तरीसुद्धा गावकरी तपासून ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांना विरुद्ध पार्टीने तपासले. त्यांची उलट तपासणी घेऊन गणपतीच्या दिवसात पक्षकारचे वडील वारले होते, ज्यांच्या नावे खरेदी खत अखत्यारपत्राच्या आधारे झालं होतं. खरेदीदार पण तोच, विक्रेता पण तोच. विक्रेता यांच्या वतीने अखत्यारी म्हणून मायता गोम पुढेच होती. बिनशेती अर्जावर सुद्धा अंगठे होते, आणि साक्षीदार म्हणून या 2 भावापैकी एका भावाची सही होती. काही पावत्या हजर केल्या गेल्या, म्हणजे साठे कराराची रक्कम मिळण्यासाठी. पण त्या मजुरीच्या पावत्यात असं आम्ही सिद्ध करू शकलो. कोऱ्या पावत्यांवर सह्या करून मग मागावून रक्कम लिहिली गेले, हे सिद्ध होऊ शकलं. सगळाच व्यवहार संशयास्पद होता. कोर्टाने 4 एकराची खरेदी खतं रद्द झाली. अपशकुन केवळ तेवढाच झाला नाही, तर पुढे संपूर्ण गाशाच त्या आमदारांना गुंडाळावा लागला. कारण इतर गावकरी सुद्धा मधाच्या पोळावर फटका बसावा तसे उठले. अनेकांचे खरेदी व्यवहार संशयास्पद होते. नंतर अनेक अडचणी आल्या. आजही तो प्रोजेक्ट रखडलाय. त्याचं पाप पुण्याचा हिशोब करायला मी आता इथे बसलोय नाही, परंतु मी माझ्या पक्षकारांना न्याय देऊ शकलो, त्यांच्या झिजलेल्या चपलांना न्याय देऊ शकलो, प्रामाणिक राहू शकलो, याचा सार्थ अभिमान मला आहे. आजही त्यांचा मुलगा मोठ्या आशेने फोन करतो, अपील रखडले पण कधीतरी चालेल. आता तर चक्र उलटी फिरवता येणार नाही. काही साक्षीदार स्वर्गात गेलेत, त्यांची साक्ष रेकॉर्डवर आहे. कागद बोलके आहेत. सब रजिस्ट्रारकडच्या एंट्री चुकीच्या आहेत, संशयास्पद आहेत. ओळखीच्या सही देणारी लोक संशयास्पद आहेत. मुळात खालच्या कोर्टाने निकाल दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सक्तीने का होईना ताबा या आदिवासी लोकांकडे आहे. आजही ते नाचणी पिकवतात, वरी पिकवतात, काही भागात जाडा भरडा रात्याचा तांदूळही पिकवतात, काही जमीन पडीक आहे. पण आता त्यांच्यात आत्मबल आले, जगण्याची उमेद आले. बुलडोझर समोर हातात काठी घेऊन उभं राहायची त्यांची तयारी आहे. आज पोलिसही त्यांना त्रास द्यायची हिंमत करत नाहीत, कारण त्यांच्याकडे कोर्टाची डिक्री आहे. या कागदाला खूप महत्त्व असतं मित्रांनो. अनेक पक्षकार येतात, पक्षकारांच्या अनेक जाती असतात. हे असे कृतज्ञ पक्षकार, 10-10, 20-20 वर्षानंतर आठवण ठेवणारे पक्षकार, तेही आयुष्यात आले, आणि ज्यांचा लाखो रुपये फायदा करून दिला, ज्यांच्या जमिनीला केवळ वकिली कौशल्यामुळे खूप भाव मिळाला, त्याने हातात निकाल मिळाल्यानंतर जी काही पाठ फिरवली की आपण त्या गावचेच नाही.
कोकणात एक विशिष्ट जातीची लोक आहेत. खूप कौतुक केलं जातं त्या जातीचं. पण त्या जातीचं एक वैशिष्ट्य आहे, अडाणी समजणारी ही जात खूप संधी साधू असते. तुमचे दावे असतात त्यावेळेला त्यातली काही हुशार माणसं पुढाऱ्यांना पुढे करून तुम्हाला खूप खुश ठेवतात बोलून, पण जेव्हा काम होतं तेव्हा पाठ फिरवतात. असे शेकडो कृतज्ञ पक्षकार सुद्धा या व्यवसायात बघितले. विशेषतः व्यापारी. काही व्यापारी लोक आले, नोटिसा करून घेतात, देणे वसूल होत नाही, होतं ते सांगायलाही कोण येत नाही. काम झाल्यावर पाठ फिरवायची वृत्ती हा एक समाजमनाचा भाग आहे. त्याचं फारसं मनावर लावून घ्यायचं नसतं, निदान वकिलांनी तरी नसतं. तर कुठे जमा खर्च ठेवायचा, कुठे पाप पुण्याचा हिशोब ठेवायचा. अनेक पक्षकार फसवून जातात, फी बुडवतात. त्याचं दुःख मानून ते टेन्शन घेत जगायचं नसतं. नवीन वकील मित्रांनी सुद्धा हेच लक्षात ठेवायचं आहे. पुण्य देवळात जाऊन अध्यात्म करून प्रार्थना करून दानधर्म करून मिळतच असं नाही. तुमच्या व्यवसायात प्रामाणिक राहून अशा काही गरिबांची सेवा करूनही पुण्य मिळतं. काही पक्षकार पापभीरू असतात, काही पक्षकार संशयी असतात. त्यांचा वकिलांवर विश्वास असतो, पण आपल्याला न्याय मिळत नाही याबद्दल ते खंगलेले असतात. गैरसमज करून देतात. एक नाही 10 वकील बदलतात. स्वतः प्रामाणिक असतात, त्यांची केसही प्रामाणिक असते, पण आपली न्यायव्यवस्था त्यांना जलद गतीने न्याय मिळवू शकत नाही आणि मग ते उंबरठे घासतात. आजही काही पक्षकार असे दिसतात. खूप पूर्वी ते माझ्याकडे आलेले. मी माझ्या परीने न्याय मिळवून दिला सुद्धा, प्रयत्नही केला. काही गैरसमजामुळे त्यांना पटला नसेल. नंतर ते दुसऱ्या वकिलांकडे गेले, तिसऱ्या वकिलांकडे गेले. आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी पक्षकार चुकतात असं नाही, त्यांना समजवून घेणं महत्वाचं असतं. त्यांच्या अपेक्षांना आपण खडे उतरतोच असं नाही. त्याच्या पापाचं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायचं नसतं. आपण नाही समजवू शकलो तर आपण कमी पडलो असं समजून पुढे जायचं असतं. त्यांच्याबद्दल असूया कधीच बाळगायची नसते, कारण ते सुद्धा प्रामाणिक असतात. त्यांनी तुमची फी दिलेली असते, फक्त त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही जलद न्याय मिळवून दिलेला नसतो आणि तुम्ही न्यायदाते नसता. तुमच्या हातात पेन नसतो, निकाल तुम्ही देणार नसता. समोर न्यायपीठ वेगळं असतं, त्यांचा मूड वेगळा असतो, त्यांचा आळसपणा, त्यांच्या पुढची इतर कामं ही देखील समजून घ्यावी लागतात. पण हे समजून घ्यायला मला तरी 35 वर्ष जायला लागली. हजारो पक्षकार भेटले, शेकडो लक्षात राहिले, बाकीचे विस्मृतीत गेले. या शेकडो पक्षकारांपैकी काही पक्षकार असे आठवत जातील, त्यांची बाजू तुमच्यासमोर मांडली जाईल किस्स्याच्या स्वरूपातून. शक्य झालं तर प्रत्येक एपिसोडमध्ये एका पक्षकाराचा किस्सा, त्याच्या आठवणी, तुमच्या जोडीने गप्पा आवडल्या तर नक्की शेअर करा, पुढे पाठवा, लोकांना त्या कळू देत. कारण कोर्टाच्या गोष्टी आणि युद्धाच्या गोष्टी ऐकायला, पाहायला, वाचायला खूप आवडतात. यात खूप काही साहित्यिक मूल्य असेल वगैरे असले काही दावे मी करत नाही, पण प्रामाणिकपणे हितगुज साधलेले असेल, त्यातून घेणाऱ्यांना काहीतरी घेता येईल, मिळवता येईल, याची शाश्वती मात्र तुम्हाला नक्की देतो, अगदी खात्रीपूर्वक देतो. विलास नाईक हे चॅनल किंवा लॉ ऑफ लाईफ हे चॅनल असंच सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा. तुमच्या कॉमेंट्स महत्वाच्या असतात मित्रांनो. त्यातून तुमचे पैलू कळत असतात, तुमचं मन कळत असतं. आम्ही पक्षकारांचं मन वाचत असतो. सर्वच पक्षकार खरं बोलतात असं नाही, पण तुम्ही जेव्हा त्यांच्या भावनांना हात घालता
त्यांना जेव्हा तुमच्याबद्दलचा विश्वास वाटतो, आदरभाव वाटतो, त्यांना जेव्हा आत्मविश्वास असतो की हा माणूस आपला आहे, आपल्याला वाचवण्यासाठी आहे, निदान आपल्या खटल्यामध्ये, आपल्या केसमध्ये, आपल्या दाव्यामध्ये प्रामाणिकपणे आपली बाजू मांडणार आहे, तेव्हा त्याचे एक एक पदर उलगडत जातात. हे पदर मनाचे असतात, मानसिकतेचे असतात, त्याच्या गतवैभवाचे असतात, गतकाळातील आठवणींचे असतात. मग तुम्ही त्याच्या कुटुंबातील एक सदस्य बनून जाता, त्याचे दुःख हलकं करता. ही सुद्धा एक समाजसेवाच आहे मित्रांनो. म्हणून हे कोर्टातले किस्से तुम्हाला नक्की आवडतील. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा. नवीन सदर तुमच्या पाठबळावर नक्कीच छानपैकी उभं राहील. कोर्टातले किस्से खास तुमच्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.